दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आज विधानसभेमध्ये गदारोळ पाहायला मिळालेला आहे। आदित्य ठाकरे नैतिकता स्वीकारून राजीनामा देणार का अशा प्रकारचा सवाल सत्ताधारी आमदारांनी केलेला आहे। आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देण्याची आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेमध्ये मागणी केलेली आहे। दिशा सालियांच्या वडिलांचा आदित्य ठाकरेंवरती काल आरोप पाहायला मिळालेला होता आणि त्यानंतर आज त्याचे पडसाद हे पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पाहायला मिळालेले आहेत। धनंजय मुंडेंप्रमाणे आदित्य ठाकरे देखील राजीनामा देणार का अशा प्रकारचा सवाल हा सत्ताधारी आमदारांनी आज विधानसभेमध्ये केलेला आहे। सतीश सालियान व दिशाची आई या दोघांनी काल पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दिशा सालियांच्या खुनामध्ये विधानसभा सदस्य आदित्य ठाकरे यांचा थेट सहभाग असल्याची तक्रार दिली व आरोप केला। अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या हत्येमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला गेला। त्यावरून धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। दिशाच्या हत्ये प्रकरणात तर तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंचा थेट सहभाग असल्याचा दावा या ठिकाणी अध्यक्ष महोदय केला। म्हणून नैतिकता म्हणून ते त्या ठिकाणी आपला राजीनामा देणार का किंवा आपण त्याच्यावर कारवाई करणार का, हा माझा पॉइंट ऑफ व्ह्यू प्रश्न अध्यक्ष। दिशा सालियन या महिलेच्या मृत्यूच्या संदर्भामधल्या बातम्यांचा आधार घेऊन की त्या मृत महिलेच्या मृत तरुणीच्या वडिलांनी स्वतः मुंबईच्या माननीय पोलीस आयुक्तांची भेट घेतली। माध्यमांमध्ये ते आले आणि त्यांनी काय सांगितलं की त्यांनी थेट आक्षेप या सभागृहाचे सन्माननीय सदस्य माजी मंत्री सन्माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला। पण राज्य सरकार म्हणून पहिल्या दिवशी या प्रकरणामध्ये सरकारने भूमिका स्पष्ट केलेली आहे की या प्रकरणामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही। जी एसआयटी या प्रकरणाची चौकशी करते आहे किंवा माननीय न्यायालयाने जर सरकारला विचारलं तर ज्या बाबी त्यांच्या परिवारानं, परिवार म्हणण्यापेक्षा थेट वडिलांनी ज्या बाबी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत त्या सगळ्या एसआयटी चौकशीमध्ये आणि न्यायालयाच्या समोर निदर्शनाला आणून दिल्या जातील। दिशा सालियान प्रकरणामध्ये आज सत्ताधारी हे चांगलेच आक्रमक झालेले होते। आदित्य ठाकरे नैतिकता स्वीकारून राजीनामा देणार का अशा प्रकारचा सवाल आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आमदारांनी केलेला होता। आदित्य ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केलेली आहे। दिशा सालियन प्रकरणामध्ये जसा धाक दाखवला गेला असेल मग सुशांत सिंग प्रकरणातही झाला असेल अशा प्रकारचा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केलेला आहे। सरकारनं पुन्हा एकदा खरा दोषी कोण याची चौकशी करावी अशी मागणी देखील राम कदम यांनी केलेली आहे। सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू, रिया चक्रवर्तीचा रोल आणि पुरावे नष्ट करण्यामध्ये उद्धव ठाकरे सरकारचा काय कार्यभाग होता, या दोन्ही गोष्टी अध्यक्ष महोदय या नवीन एसआयटीच्या प्रकरणात त्याची चौकशी झाली पाहिजे। आणि हे अध्यक्ष महोदय मी काय चुकीचं बोलतोय का? बिहारच्या पोलिसांना अडवलं कोणी? उद्धव ठाकरे सरकारने। त्या सुशांत सिंग राजपूतच्या घराला रंग कोणी लावला? उद्धव ठाकरे सरकारने। त्याचं फर्निचर कुणी काढलं? उद्धव ठाकरे सरकारने का काढलं? पुरावे नष्ट करायचे होते म्हणून काढलं। अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे। सन्माननीय सदस्य राम कदम यांनी प्रचंड ड्रामटायझेशन करून अनेक गोष्टी सांगितल्या। आपण सीबीआयला अंडरमाइन करतोय का? म्हणजे केंद्र सरकारची जी आपल्या देशातली जी सगळ्यात मोठी क्राईम इन्व्हेस्टिगेशनची एजन्सी आहे त्याच्यावर राम कदम साहेब असतील किंवा अन्य सदस्य ज्यांनी आज म्हटलं किंवा स्वतः मंत्री महोदय असतील यांचा विश्वास नाहीये का? आणि त्यामुळे आपल्या सभागृहाच्या मार्फत सीबीआयला अंडरमाइन होऊ नये। सीबीआय जे मोदी सरकारच्या अंतर्गत येतं त्याच्यावर आपण कुठे प्रश्नचिन्ह निर्माण करू नये।